नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 25 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व MPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी नितीन नवीन यांची भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड ही करण्यात आलेली आहे. तर त्यांची निवड ही 20 जानेवारी 2026 रोजी भाजपाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. तर भाजपाचे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेले आहेत. तर 11वे अध्यक्ष हे JP नड्डा होते. प्रश्न दुसरा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपदक कोणी पटकाविले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ही पटकावलेली आहे. तर उपविजेता सौराष्ट्र आहे. तर विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात ही 1993-94 मध्ये रणजी वन डे ट्रॉफी म्हणून सुरुवाती झालेली होती. तर याचे नामकरण 2007 मध्ये भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या स्मरणार्थ विजय हजारे ट्रॉफी असे ठेवण्यात आले. तर ही स्पर्धा दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे आयोजित केली जाते. तर यात भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व राज्य म्हणजेच 38 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे संघ हे सहभागी होतात. प्रश्न तिसरा, भारतीय नौदलांनी DRDOच्या 5व्या सागर मैत्री या संयुक्त मोहिमेचे आयोजन कधी करण्यात आले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 17 जानेवारी 2026 रोजी भारतीय नौदलांनी DRDOच्या 5व्या सागर मैत्री या संयुक्त मोहिमेचे आयोजन हे करण्यात आले. तर सागर मैत्री ही DRDOची एक महत्त्वाची संकल्पना आहे. तर याचा मुख्य उद्देश आहे हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये वैज्ञानिक सहकार्य आणि संशोधनाला चालना देणे हा आहे. तर या मोहिमेसाठी INS सागर ध्वनी या विशेष महासागर संशोधन जहाजाचा वापर केला जात आहे. तर या उपक्रमात ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार या 8 देशांचा समावेश आहे. प्रश्न चौथा, भारतातील रेल्वेने 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मुसा मोहम्मद आझाद यांना भारतीय रेल्वेने 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षक पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर या पुरस्काराची सुरुवात ही 20 सप्टेंबर 1961 साली झाली असून पुरस्काराचे स्वरूप आहे एक पदक, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये रोख दिले जाते. तर हा पुरस्कार 3 श्रेणीत दिला जातो. तर सर्वोच्च जीवन रक्षा पदक या पुरस्कारामध्ये 2 लाख रुपये रोख, तसेच उत्तम जीवन रक्षा पदक यामध्ये 1.5 लाख रुपये रोख आणि जीवन रक्षा पदकमध्ये 1 लाख रुपये रोख आणि एक पदक प्रशस्तीपत्र दिले जाते. प्रश्न पाचवा, जगातील सर्वात मोठे 210 टन वजनाचे व 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कैथवलिया, बिहार या ठिकाणी जगातील सर्वात मोठे 210 टन वजनाचे 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग हे स्थापन करण्यात आले. तर हे शिवलिंग बिहारच्या पूर्व चंपारण मोतिहारी जिल्ह्यातील कैथवलिया येथे बांधल्या जाणाऱ्या विराट रामायण मंदिर संकुलात स्थापन करण्यात आले आहे. तर हे शिवलिंग तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे एकाच अखंड काळ्या
ग्रॅनाइट पाषाणापासून कोरले गेले आहे. तर या मुख्य शिवलिंगावर 1008 लहान शिवलिंगे कोरलेली आहेत, म्हणून याला सहस्त्रलिंगम असे म्हणतात. प्रश्न 6. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026च्या ताज्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन सी 6व्या क्रमांकावर आहे. तर हा अहवाल हाँगकाँग स्थित डेझन शिया अँड असोसिएट्स या प्रसिद्ध सल्लागार संस्थेने प्रकाशित केला आहे. तर यामध्ये निकष असतात: हा निर्देशांक पायाभूत सुविधा, कामगार खर्च, कर धोरण, राजकीय स्थिरता आणि तांत्रिक प्रगती यांसारख्या 43 निकषांवर आधारित आहे. तर यामध्ये अव्वल 5 देश आहेत: 1 चीन, 2 मलेशिया, 3 व्हिएतनाम आणि 4 सिंगापूर व 5 थायलंड. प्रश्न 7. कोणत्या अंतराळ संस्थेच्या हबल स्पेस टेलिस्कोपने क्लाउड9 नावाचा एक नवीन खगोलीय पदार्थ शोधला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी नासा या संस्थेने हबल स्पेस टेलिस्कोपने क्लाउड9 नावाचा एक नवीन खगोलीय पदार्थ शोधलेला आहे. तर हा एक अतिशय दुर्मिळ खगोलीय पदार्थ आहे, ज्याला शास्त्रज्ञांनी अयशस्वी आकाशगंगा असे म्हटलेले आहे. यात केवळ वायू आणि डार्क मॅटर आहे, परंतु या ढगात अद्याप एकही ताऱ्याची निर्मिती झालेली नाही. तर क्लाउड9 हा पृथ्वीपासून सुमारे 1.4 कोटी प्रकाशवर्षे दूर आहे. प्रश्न 8. भारताने कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन सी उत्तर खाडी अंदमान आणि निकोबार या ठिकाणी ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंभ केलेला आहे. तर या प्रकल्पाचे उद्घाटन 18 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर हा प्रकल्प राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे करण्यात आलेला आहे. तर हा भारताचा पहिलाच असा प्रकल्प आहे जिथे खुल्या समुद्रात पिंजरे लावून माशांची शेती केली जाईल. तर यात प्रगत मोअरिंग सिस्टीमचा वापर करून समुद्राच्या नैसर्गिक लाटांमध्ये माशांचे संवर्धन केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर असेच व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.